अकोला शहरातील कचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि विकास कामांसाठी महापालिकेने व्यापक रोड मॅप जाहीर केला आहे। महापौर शारदा खेडकर आणि स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत विविध महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली। अकोला शहरातील कचरा व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महापालिकेने व्यापक रोड मॅप तयार केला आहे। महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत महापौर शारदा खेडकर आणि स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी विविध विकास योजनांची माहिती दिली। सभापती विजय अग्रवाल यांनी सांगितले की मोरणा स्वच्छता अभियान अंतर्गत आतापर्यंत 85% जलकुंभीचा नायनाट करण्यात यश आले आहे। सध्या शहरात दररोज सुमारे 130 टन कचरा संकलित होत असून 350 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता महापालिकेकडे उपलब्ध आहे। शहरी विकासासाठी 13 नवीन जलकुंभ उभारण्यात येणार असून जिगाव प्रकल्पातून 28 MLD पाणी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे। न्यू तापडिया नगर उड्डाणपुलासाठी 101 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून काम प्रगतीपथावर आहे। याशिवाय महापालिकेच्या 26 सेवा ऑनलाईन उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सिटी बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील काही महिन्यात शहरात सिटी बस सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। कोणताही नवीन कर हा कोणत्याही घरावर लावला नाही। 50 रुपये प्रमाणे यापूर्वी लोक पैसे देत होते, पुढे देणार आहेत। फक्त आम्ही पद्धत बदलली, नगदी घेण्याच्या ऐवजी टॅक्स मध्ये लावला, एवढाच फरक केलेला आहे। त्याला लोकांनी सहकार्य करावं। आणि हा जो कचऱ्याचा प्रश्न आहे हा रोजचा प्रश्न आहे। यामध्ये महापालिकेची आर्थिक स्थिती बरोबर नसल्यामुळे आम्ही ते महापालिकेच्या माध्यमातून होऊ शकत नाही, म्हणून हा जो नगदी घेतलेले पैसे आम्ही टॅक्स मध्ये लावलेले आहेत। या कचऱ्याच्या विषयामध्ये अकोला शहर हे साफ सुथरं राहिलं पाहिजे, अकोला शहर नीट अँड क्लीन राहिलं पाहिजे। यासाठी कचरा जमा करेपासून तर खत करेपर्यंत सगळ्या प्रोसेस मध्ये महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम करण्याची आमची भूमिका आहे।